मोठा देवी गडावरती दर्शन घेऊन निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे मोठा देवीचं दर्शन घेऊन। एखाद्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर त्या भागातले प्रश्नाची आपल्याला जाणीव पाहिजे आणि ही सगळी जाणीव करून घेण्यासाठी मी स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केलेला आहे। आणि एखादं शुभ कार्य करायचं म्हणलं तर देवदेवतांचं दर्शन आणि त्या शुभारंभ केला पाहिजे। त्यामुळे शुभ कार्याला आपल्याला जर सामोरं जायचं तर आई मोठा देवीचं देवदर्शन घेऊन आई मोठा देवीचे आशीर्वाद घेऊन या यात्रेला शुभारंभ केलेला आहे। खरं आज तुम्ही ह्या यात्रेला सुरुवात केली। ह्या यात्रेच्या दरम्यान एक जे तुम्ही पॉम्पलेट वाटलं त्याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे की ह्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्हाला दडपशाहीचा प्रयत्न झाला, हुकुमशाहीचा प्रयत्न झाला, अनेक प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न झालेला आहे, अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। चला सगळ्या दुनियाला माहिती आहे ना, राजकारणामध्ये राजकारण हे विचारांची लढाई, ती विचारांनी लढली पाहिजे। राजकारण ही एखादा कार्यकर्ता विरोधात गेला म्हणजे त्याची चौकशी लावा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला त्रास द्या, व्यक्तिगत त्याच्या चौकशी लावा, तो कुठं सापडतो का बघा, हे राजकारण नाही पाहिजे। राजकारण तुम्ही विचाराची लढाई लढली पाहिजे, विचारांनी लढली पाहिजे ना। तर तू सिनियर लोक आहे पण असं चुकीचं पद्धती सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना, मी सांगायची काय करायचं। म्हणजे तुमच्या घातपाताचा देखील प्रयत्न झाला होता? पवा वेळ आल्यानंतर सगळं जनतेची ताकद आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे ना। सगळे प्रकार तुमच्या बाबतीत वापरून झाले, साम दाम दंडभेट। राजकारण कसं असतं, राजकारणात कधी कधी सर्वसामान्य कुटुंबातला एखादा जर माणूस राजकारणात पुढे आला तर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो ना, अशा प्रकारचा प्रयत्न होतच असतो ना। म्हणजे अनेक अडचणी देण्याचा प्रयत्न झाला, त्यातून ही सगळी जनशक्ती उभी राहिली। जनता हे आपलं सगळी ऊर्जा आहे आणि सर्वसामान्य लोक आपल्या पाठीशी आहेतच ना। आता हे यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे? आजपासून सुरुवात झालेली आहे, कसं पुढचं? ही यात्रा 16 दिवसाची यात्रा आहे। या यात्रेचा शुभारंभ मोठा देवीचं देवदर्शनाने केलेला आहे। त्याचा समारोप नगर शहरामध्ये विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्याचा समारोप आपल्या युवकांचे नेते आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे। ह्या यात्रेमागे उद्दिष्ट आणि हेतू हा प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घ्यायच्या, त्या ठिकाणच्या समस्या जाणून घ्यायच्या, त्या ठिकाणचे प्रश्न जाणून घेऊन आपल्याला पुढल्या भविष्यकाळामध्ये त्या गावासाठी काय करता आलं पाहिजे, त्या ठिकाणच्या परिसरासाठी काय करता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची जाणीव करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी हा 16 दिवसाची यात्रा आहे। किती विश्वास वाटतो हा लोकांचा उत्साह पाहून? दिल्लीला आपण गाठणार? दिल्लीला तर जात असतो मी, हे काळ्या दगडावर घेऊन हे सगळ्यांना रेल्वेने घेऊन जात असतो। आपण काही विमानावाला हेलिकॉप्टरवाला नाही, रेल्वेने सगळं चलो दिल्ली। नक्कीच आता मी दिल्ली गाठणार असा विश्वास जो आहे तो आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा तुषार नंदरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, पाथर्डी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।